भरपूर फॉलोअर्स आहेत तरी पण तुम्हाला ब्रँड्स रीच नाही करत आहेत. 1,00,000 फॉलोअर्स आहेत पण तुम्हाला आजपर्यंत 0 रुपये मिळाले. 30-30 दिवस ते पैसे पण नाही देत. फेक कोलॅबरेशन्स कसे ओळखायचे? इन्फ्लुएन्सर्सना पाठवत असतो फ्रीमध्ये. तर पेजला ना टेस्ट करणं चालू असतं. तर पेड पार्टनरशिप काय असते? तुम्हाला पे करायला तयार नाही होत. तुमचे कमर्शियल्स काय आहेत? असं आंधळा विश्वास नका ठेवू ब्रँडवर. त्याचे चार्जेस नेहमी हायच पाहिजेत. हॅलो, नमस्कार अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. तुम्ही ना खूप सारे व्हिडिओज बनवता, पोस्ट करता, पण त्याच्यातून तुम्हाला रिटर्नमध्ये काहीच मिळत नाही आहे. इंस्टाग्रामवर तुमचे 1,00,000 फॉलोअर्स आहेत पण तुम्हाला आजपर्यंत 0 रुपये मिळालेत. तर हे सगळं कशामुळे होतं? तर ते म्हणजे कोलॅबरेशन्स. तुम्हाला तर माहिती आहे की यूट्यूब एका पॉईंट नंतर ना आपल्याला पैसे द्यायला चालू करतं, पण इंस्टाग्रामवरून आपल्याला ना डायरेक्ट पेमेंट काहीच होत नाही. त्याच्यामध्ये एकच वे असतो पैसे कमवायचा, तो म्हणजे कोलॅबरेशन्स. सो कोलॅबरेशन्स नेमके कसे असतात, कसे मिळतात, किती फॉलोअर्स असल्यावर आपल्याला कोलॅबरेशन मिळतात, कोलॅबरेशन कोणत्या कोणत्या प्रकारचे असतात आणि प्रत्येक वेळी तुम्ही कोलॅबरेशन केलं तर तुम्हाला पैसे मिळतातच का? जे प्रोडक्ट्स आपल्याला मिळतात ते रिटर्न करावे लागतात का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये देणार आहे. सो व्हिडिओ असाच कंटिन्यू करा. सगळ्यात आधी आपण हे बघू की कोलॅबरेशन कोणत्या कोणत्या प्रकारचे असतात. 4 प्रकारचे कोलॅबरेशन असतात: बार्टर कोलॅबरेशन, पेड कोलॅबरेशन, ॲफिलिएटेड मार्केटिंग आणि PR पॅकेजेस. या सगळ्या गोष्टींना तुम्ही ऑलरेडी ऐकलेल्या असणार आहेत, पण तरी पण मी याच्याबद्दल ना तुम्हाला डिटेलमध्ये थोडी इन्फॉर्मेशन देते. सगळ्यात आधी जे आहे ते म्हणजे बार्टर कोलॅबरेशन, जे कधी आणि कसं होतं ना हे मी तुम्हाला सांगते. बार्टर कोलॅबरेशनमध्ये युजली ब्रँड तुम्हाला फ्रीमध्ये एक प्रोडक्ट देतं आणि त्याच्या बदल्यात तुम्हाला रील बनवून द्यायची असते. या सगळ्याला सोडून ना तुम्हाला कोणतेही वेगळे पैसे नाही मिळत. याला म्हणतात बार्टर कोलॅबरेशन. बार्टर कोलॅबरेशन युजली 2 वेळेस होतं. एकदा म्हणजे जेव्हा तुमचे फॉलोअर्स आणि रीच कमी असेल तेव्हा ब्रँड तुम्हाला बार्टर कोलॅबरेशनसाठी अप्रोच करतं, आणि दुसरी कंडिशन असते जेव्हा जो प्रोडक्ट आहे ना तो खूप जास्त महाग आहे, म्हणजे 10-15 हजाराचं प्रोडक्ट आहे, तर ब्रँड म्हणतं की आम्ही तुम्हाला हा प्रोडक्ट फ्रीमध्ये देऊ आणि त्याच्या बदल्यात तुम्ही आम्हाला रील बनवून द्या. जेव्हा तुमचे कमी फॉलोअर्स असतात, तुमच्या चॅनलला कमी रीच असते ना, तेव्हा ब्रँड तुमच्या चॅनलला टेस्ट करत असतं बार्टर कोलॅबरेशन थ्रू. युजली ना जेव्हा ब्रँड तुम्हाला अप्रोच करतं आणि तुमचं फर्स्ट कोलॅबरेशन असेल ना, तर ते लोक म्हणतात की हे कोलॅबरेशन आपण बार्टर करू. कारण की त्यांना हे बघायचं असतं की तुमच्या स्पेसिफिक चॅनलवर त्यांचं रील कसं परफॉर्म करतं. समजा त्यांचं रील जर मिलियनमध्ये व्ह्यूज गेले त्या रीलला, तर ते लोक विचार करतात, ते म्हणतात की आता या व्यक्तीला आपण परत कोलॅबरेशन देऊ शकतो, पेड पण द्यायचा ते विचार करतात. सो अशा प्रकारे ना बार्टर कोलॅबरेशन थ्रू बेसिकली तुमच्या पेजला ना टेस्ट करणं चालू असतं. अशा प्रकारे बार्टर कोलॅबरेशन होतात. तर याच्यामध्ये अजून ते घ्यायचे का नाही, ते कधी घ्यायचे, कधी नाही घ्यायचे, हे मी तुम्हाला पुढे सांगेल. पुढचं जे कोलॅबरेशन टाईप आहे ते म्हणजे पेड कोलॅबरेशन. सिम्पल आहे. याच्यामध्ये तुम्हाला फ्रीमध्ये एक प्रोडक्ट मिळतो आणि त्याच्या बदल्यात तुम्ही रील बनवून देता, आणि जे रील बनवून देता ना त्याच्यासाठी एक फिक्स अमाऊंट तुम्हाला ब्रँड देते. आणि ही जी फिक्स अमाऊंट असते ना, ही रील बनवायच्या आधीच तुमच्या दोघांच्यामध्ये डिसाईड होते की एक स्पेसिफिक अमाऊंट तुम्हाला मिळेल. जेव्हा तुमची रील बनवून होते, तुम्ही ती सबमिट करता किंवा तुमची रील लाईव्ह जाते, तर त्याच्यानंतर 10 ते 15 दिवसात, 30 ते 45 दिवसात ना तुम्हाला ते पेमेंट मिळत असतं. समजा तुमचं पेमेंट खूप मोठं आहे, खूप मोठी ती अमाऊंट आहे, तर तुम्हाला ब्रँडकडून कंपल्सरी ईमेलचं कन्फर्मेशन घेणं गरजेचं आहे. ही तुमची स्वतःची जबाबदारी आहे. सो अशा प्रकारे हे पेड कोलॅबरेशन चालत असतं. तिसरा जो कोलॅबरेशनचा टाईप आहे तो म्हणजे ॲफिलिएटेड मार्केटिंग. आता ही ना खूप जास्त सोपी पद्धत आहे सोशल मीडिया थ्रू पैसे कमवायची. कसं ते मी तुम्हाला सांगते. समजा एखादी गोष्ट मी ऑनलाईन खरेदी केली. समजा हा टॉप मी ऑनलाईन खरेदी केला आणि याची जी लिंक आहे ना ती मी माझ्या ऑडियन्सला दिली, आणि त्यातल्या 4-5 लोकांनी त्या लिंक थ्रूच, मी पाठवलेल्या लिंक थ्रूच हा टॉप खरेदी केला, तर त्याच्या बदल्यात मला कमिशन मिळतं. आता समजा की 5%, 10% अशा प्रमाणात कमिशन असतं. तुम्हाला नाही कसं समजतं, तर तुम्ही आत्ता एक गोष्ट करू शकता. तुम्ही मिशो जर तुमच्याकडे ॲप असेल ना, तर ते ओपन करा. त्याच्यामध्ये स्क्रोल डाऊन करत जा, काही पण सर्च करा आणि स्क्रोल डाऊन करत जा. प्रत्येक प्रोडक्टच्या खाली ना पिंक कलरमध्ये ॲफिलिएटेड असं लिहून येतं, आणि त्या प्रोडक्टच्या अगेन्स्ट तुम्हाला किती % कमिशन मिळतं आहे ना ते लिहून येतं. सो हे जे कमिशन आहे क्रिएटर्ससाठी असतं. आता मी ना विशलिंक यूज करते. विशलिंक थ्रू माझे DMs ना ऑटोमॅटेड असतात. समजा मी एखादी गोष्ट सांगितलं की मी हे घेतलं, तुम्हाला जर लिंक पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट करा, आणि लोकांनी जर लिंक अशी कमेंट केली ना, तर त्या पर्टिक्युलर व्यक्तीच्या DMमध्ये ना या म्हणजे कुठल्या पण प्रोडक्टची लिंक जाते. आणि युजली लोक स्वतःहून ॲमेझॉन, फ्लिपकार्टवर सर्च करण्यापेक्षा ना, जर इझिली तुम्हाला एखादी पाहिजे असलेली गोष्ट जर तुमच्या DMमध्ये मिळत असेल, तर लोक युजली त्याच्यावरूनच खरेदी करतात आणि त्याच्या बदल्यात आपल्याला कमिशन मिळतं. सो अशा प्रकारे ॲफिलिएटेड मार्केटिंग काम करतं. चौथा जो कोलॅबरेशनचा टाईप आहे तो म्हणजे PR पॅकेजेस. PR पॅकेजेस म्हणजे पब्लिक रिलेशन्स पॅकेजेस. याच्यामध्ये ना जर एखादा ब्रँडनी नवीन प्रोडक्ट काही लॉन्च केलं ना, तर स्पेसिफिक लिस्ट ऑफ प्रोडक्ट्स ना तो वेगवेगळ्या इन्फ्लुएन्सर्सना पाठवत असतो फ्रीमध्ये.
ब्रँड त्याच्या बदल्यातनं तुमच्याकडून रील, रिव्ह्यू, स्टोरी काहीच एक्सपेक्ट नाही करत. ते फक्त स्वखुशीने दिलेल्या गोष्टी असतात आणि जे फ्रीमध्ये इन्फ्लुएन्सर्सना मिळतं. जर एखाद्या इन्फ्लुएन्सरला तो प्रोडक्ट खूप जास्त आवडला तर तो त्याचा रील बनवून टाकेल, नाही बनवेल, सगळं तुमच्या हातात असतं. सो PR पॅकेजेस असे असतात. सो हे आपले टोटल 4 कोलॅबरेशनचे टाईप आहेत. याच्यामध्ये अजून एक पॉईंट ॲड होतो सगळ्यात शेवटी, तो म्हणजे पेड पार्टनरशिप. हे पण तुम्ही खूप ऐकलं असेल, वेगवेगळ्या रील्सवर बघितलं असेल. तर पेड पार्टनरशिप काय असते? जेव्हा एखादा ब्रँड तुमच्याकडे कोलॅबरेशनसाठी येतो ना, तेव्हा त्यांचे 2 रिक्वायरमेंट असतात. एक म्हणजे कमर्शियल्स, म्हणजे तुम्ही किती चार्ज करता एका रीलसाठी, आणि त्याच्यानंतर ते तुम्हाला म्हणतात की ॲड राईट्सला किती चार्ज करता. आता हे ॲड राईट्स जे म्हणतात ना, ती अमाऊंट नेहमी कमी असते आणि त्याचं ड्युरेशन पण कमी असतो. ते सांगतात की एखादी ॲड आम्हाला रन करायची आहे. ॲड रन करायची हे कसं ओळखायचं? जर तुमच्या इंस्टाग्रामच्या फीडमध्ये एखादी रील येते ज्याच्यामध्ये शॉप नावचा असा एक ऑप्शन येतो. जेव्हा ती ॲड रन होत असते ना, तेव्हा तुमच्या रीलच्या म्हणजे तुमच्या नावाच्या खाली पेड पार्टनरशिप म्हणून लिहून येतं. कारण की ती स्पेसिफिक जी रील असते ना, ती पार्टनरशिपमध्ये चालू आहे त्या ब्रँडसोबत. सो अशा प्रकारे पेड पार्टनरशिप काम करते. या सगळ्यानंतर ना सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा प्रश्न येतो, तो म्हणजे हे सगळे कोलॅबरेशन मिळतात कसे? आम्ही मिळवायचे कसे? किती फॉलोअर्स असल्यावर मिळतात? फॉलोअर्स मॅटर करतात का? तर सिम्पल मी तुम्हाला सांगते की कोलॅबरेशनसाठी फॉलोअर्स मॅटर नाही करत. बट मला पर्सनली असं वाटतं की तुमच्यासाठी ते मॅटर केलं पाहिजे. म्हणजे तुमचे फॉलोअर्स 1500 आहेत तर तुम्ही एक्सपेक्ट नाही करू शकत की मोठा ब्रँड आमच्यापर्यंत यावा आणि म्हणावं की आमच्यासोबत कोलॅबरेशन करा. सो मला असं वाटतं की स्टार्टिंगच्या फेजमध्ये ना तुम्ही फॉलोअर्स गेन करण्यावर खूप जास्त भर दिला पाहिजे. 5000, 6000, 7000, 8000 फॉलोअर्स मिळवा. त्याच्यानंतर मग खूप चांगले चांगले ब्रँड्स तुम्हाला रीच आउट करतील. कारण की जर तुमचे खूप कमी फॉलोअर्स असतील ना, तर ब्रँड्स पण तुम्हाला पे करायला तयार नाही होत. ते म्हणतात की आम्ही तुमच्यासोबत बार्टर कोलॅबरेशनच करू आणि तुम्हाला तेच करत बसावं लागतं असं मला वाटतं. त्याच्यामुळे स्टार्टिंगच्या फेजमध्ये आपलं चॅनल ग्रो करण्यावर भर द्या. दुसरी गोष्ट म्हणजे कोलॅबरेशन मिळतात कसे? जेव्हा तुमचे एक स्पेसिफिक अमाऊंट ऑफ फॉलोअर्स होतात ना, तेव्हा ब्रँड्स तुम्हाला स्वतःहून रीच आउट करतात. इंस्टाग्रामवर ते तुम्हाला मेसेज रिक्वेस्ट पाठवतात आणि यूट्यूबवर आपल्याला तसं काही स्कोप नसतो. त्याच्यामुळे डायरेक्ट यूट्यूबचे जर कोलॅबरेशन्स असतील तर त्याचा तुम्हाला मेल येतो. सो अशा 2 प्रकारे तुम्हाला ब्रँड्स रीच आउट करतात. आता तुम्हाला तुमचे मेसेज रिक्वेस्ट कंटिन्यूअस चेक करत राहावे लागतात. समजा तुम्हाला तुमचे भरपूर फॉलोअर्स आहेत तरी पण तुम्हाला ब्रँड्स रीच नाही करत आहेत, तर त्याच्यासाठी एक अजून ऑप्शन असतो की तुम्ही ब्रँड्सना रीच करू शकता. चांगले चांगले जे ब्रँड्स आहेत किंवा ज्या ब्रँड्सचे कोलॅबरेशन तुम्हाला हवे आहेत ना, त्यांच्या इंस्टाग्राम पेजवर जाऊन तुम्ही त्यांना मेसेज करायचं. त्यांना म्हणायचं की मला तुमच्यासोबत कोलॅबरेशन करायचं आहे. किंवा त्यांच्या बायोमध्ये ना क्रिएटर्सच्या कोलॅबरेशनसाठी फॉर्म असतो. कधी असतो कधी नसतो. तुम्ही त्याला फिल करू शकता. मग जेव्हा त्यांना असं वाटेल की तुमचं चॅनल त्यांच्या प्रोडक्टसाठी सुटेबल आहे तर ते तुम्हाला रीच आउट करतील. सो अशा प्रकारे तुम्ही कोलॅबरेशन मिळवू शकता. बट या कोलॅबरेशन मिळवण्याच्या प्रोसेसमध्ये मी तुम्हाला गॅरंटी नाही देऊ शकत की प्रत्येक वेळी तुम्ही मेसेज कराल आणि ब्रँड तुमच्या मेसेजला एक्नॉलेज करेल. त्याच्यामुळे मी अजून सांगते की फॉलोअर्स आणि आपलं चॅनल ग्रो करण्यावर जास्त भर द्या. अशा प्रकारे हे कोलॅबरेशनचं सगळं गणित असतं. आता याच्यानंतर ना मी काही टर्मिनॉलॉजीज तुम्हाला एक्सप्लेन करेल. कारण की जेव्हा तुम्हाला एखादा ब्रँड किंवा मार्केटिंग एजन्सी रीच आउट करेल ना, तर या टर्मिनॉलॉजीजना खूप जास्त नवीन वाटतील आणि माझ्यासाठी त्या खूप जास्त नवीन होत्या. मला समजलंच नव्हतं की नेमकं हे काय बोलतायत लोक. तर एखादी मार्केटिंग एजन्सी किंवा ब्रँड तुम्हाला रीच आउट करते आणि त्यांचे असे ठराविक वाक्य असतात. पहिलं म्हणजे की वी वॉन्ट टू कोलॅबरेट विथ यू. त्याच्यानंतर तुमचे कमर्शियल्स काय आहेत? ठीक आहे, कमर्शियल्स म्हणजे तुम्ही एका रीलला किती चार्ज करता. ठीक आहे, तर इंस्टाग्राममध्ये 2 ऑप्शन असतात, नॉन कोलॅब रील आणि कोलॅब रील. नॉन कोलॅब म्हणजे तुम्ही तुमच्या पेजवर स्वतंत्र रील टाकाल. कोलॅब रील म्हणजे तुम्ही त्या ब्रँडसोबत कोलॅबरेशनमध्ये रील टाकाल. ठीक आहे, तर नेहमी लक्षात ठेवा नॉन कोलॅब रीलचं जे बजेट आहे ना ते कमी असावं कोलॅब रीलपेक्षा. बिकॉज तुम्ही त्या ब्रँडला म्हणजे जेव्हा तुम्ही कोलॅबरेशन करता तुम्ही त्या ब्रँडच्या पेजवर तुमचं रील टाकताय. सो त्याला एक वेगळा रीच भेटणारच आहे. तुमच्या पेजवर पण त्याला रीच भेटणार आहे. त्यामुळे जे कोलॅबचं रील असतं ना त्याला नेहमी चार्जेस हाय ठेवायचे. ह्याच्यानंतर यूट्यूब शॉर्ट्ससाठी जेव्हा ते विचारतात तेव्हा यूट्यूबला काही कोलॅब नॉन कोलॅब नसतं. यूट्यूबच्या शॉर्ट्स हा स्वतंत्र आणि स्पेसिफिक असतो. कधी कधी ब्रँड ते करतं बट ते यूट्यूबच्या थ्रू डायरेक्ट होतं मग. सो त्याच्यानुसार तुम्ही यूट्यूब शॉर्ट्सचे चार्जेस सांगाल जा. दुसरं अजून एक गोष्ट येते ती म्हणजे यूट्यूबचं लॉंग फॉर्म व्हिडिओ. याच्यामध्ये 2 शब्द आहेत, डेडिकेटेड आणि इंटिग्रेटेड. याच्यामध्ये डेडिकेटेड म्हणजे पूर्ण यूट्यूबचा लॉंग फॉर्म व्हिडिओ ना त्यांच्या स्पेसिफिक प्रॉडक्टबद्दलच तुम्हाला बनवायचं आहे, तर त्याचे चार्जेस नेहमी हायच पाहिजेत. इंटिग्रेटेड म्हणजे तुमचा नॉर्मल डेली व्लॉग आहे किंवा काहीतरी तुमचं एज्युकेशन, जे काही तुमचं नॉर्मल तुम्ही व्लॉग बनवता ते तुम्ही बनवायचं, त्याच्यामध्ये काहीतरी 2-3 मिनटं त्यांच्या प्रॉडक्टबद्दल सांगायचं. हे म्हणजे इंटिग्रेटेड. सो इंटिग्रेटेडचे चार्जेस नेहमी कमी असतात बिकॉज तुम्ही 10 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये 1.5 ते 2 मिनिट त्या प्रॉडक्टला देताय.
आणि डेडिकेटेडमध्ये तुम्ही 10 मिनिटाचा पूर्ण व्हिडिओ त्या प्रोडक्टवरच बनवताय. सो ह्याच्यानुसार तुमचे चार्जेस ठरले पाहिजेत. आय होप की तुम्हाला हे दोन्ही शब्द समजले असतील, इंटिग्रेटेड आणि डेडिकेटेड. मला खूप जास्त कन्फ्युजन झालं होतं जेव्हा मला असे कोलॅबरेशन अपॉर्च्युनिटीज आले होते. मला काहीच समजलं नव्हतं की काय उत्तर द्यायचं. मी गुगलवर वगैरे सर्च केले, पण गुगलवर एक्झॅक्ट मिनिंग समजतं त्या वर्ड्सचं. ॲक्च्युअलमध्ये त्या शब्दांचा अर्थ काय आहे आणि त्याचा कसा यूज होतो ते आपल्याला माहिती नसतं. सो आय होप तुम्हाला हे समजलं असेल, आणि तुम्ही जर विसरत असाल ना कुठेतरी लिहून ठेवा की असा त्याचा अर्थ आहे, कारण की तुमच्याकडे असे कोलॅबरेशन्स नक्की येतील जिथे ब्रँड तुम्हाला असे प्रश्न विचारेल. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे फेक कोलॅबरेशन्स कसे ओळखायचे. जेव्हा तुम्हाला कोलॅबरेशन्स येतील ना, तेव्हा ते 2 ठिकाणी येऊ शकतात. एक म्हणजे ईमेलमध्ये येऊ शकतात किंवा इंस्टाग्रामच्या DMमध्ये. ठीक आहे, ईमेलमध्ये येणारे कोलॅबरेशन्स मोस्टली यूट्यूबचे असतात, कारण की तिथे DM करायचा स्कोप नसतो. इंस्टाग्रामवर जेव्हा तुम्हाला DMs येतील ना, तर ते ब्रँड्सचे येऊ शकतात, ब्रँड्सच्या ऑफिशियल पेजवरून, किंवा मार्केटिंग एजन्सीचे येऊ शकतात. आता मार्केटिंग एजन्सी का, तर एक ब्रँडना 100 क्रिएटर्सना रीच आउट नाही करू शकत. ब्रँडचे लिमिटेशन्स असतात. त्याच्यामुळे एक ब्रँडना 10 मार्केटिंग एजन्सीसोबत कॉन्टॅक्ट ठेवतो, आणि त्या मार्केटिंग एजन्सीची लोकं ब्रँड थ्रू तुम्हाला मेसेजेस करतात. आता त्याच्यामध्ये त्यांचा मेसेजचा फॉर्मॅट कसा असतो मी सांगते. समजा अपूर्वा नावाची एक व्यक्ती आहे जी एखाद्या मार्केटिंग एजन्सी, म्हणजे काहीतरी influencer.in अशी मार्केटिंग एजन्सी आहे. तर ते लोक तुम्हाला कसं मेसेज करतात, हाय आय एम अपूर्वा, आय एम फ्रॉम influencer.in मार्केटिंग एजन्सी, आणि वी आर रिचिंग आउट टू यू फॉर अ पोटेन्शियल कोलॅबरेशन फॉर दिस ब्रँड, असं ते लिहून येतं. आता याच्यात लक्षात घ्या की ब्रँडने तुम्हाला डायरेक्ट कॉन्टॅक्ट केलेला नाही. इथे एका स्पेसिफिक व्यक्तीने एका मार्केटिंग एजन्सी थ्रू तुम्हाला कॉन्टॅक्ट केला आहे. ठीक आहे, असं समजा की तुम्ही ब्रँड आणि त्याच्यामध्ये एक व्यक्ती आहे. सो ही तुमची मीडिएटर आहे. प्रत्येक गोष्ट जर तुम्ही रील बनवून दिली, तुम्ही काही पण दिलं, तर ही व्यक्ती ब्रँडपर्यंत पोहोचवेल. तर तुम्हाला एका स्ट्रेंजर म्हणजे अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवायचा आहे सगळ्याच गोष्टीसाठी, रील देण्यासाठी, पैसे घेण्यासाठी, सगळ्याच गोष्टींसाठी. सो त्याच्यामुळे पहिले तर तुम्हाला हे चेक करायचं की तिने सांगितलेले मार्केटिंग एजन्सी खरंच एक्झिस्ट करते का. इंस्टाग्रामवर एक सर्चवाला टॅब असतो, तिथे जाऊन तुम्ही त्या मार्केटिंग एजन्सीचं नाव टाकायचं. चेक करायचं की मार्केटिंग एजन्सीचं ऑफिशियल पेज कसं आहे, त्याच्यावर किती फॉलोअर्स आहेत, त्याच्यावर किती पोस्ट आहेत. समजा ती मार्केटिंग एजन्सीचं पेज 10-15 दिवसांआधीच उघडलं आहे, तर तुम्ही त्या पेजवर अजिबात विश्वास नाही ठेवला पाहिजे. ती वेल एस्टॅब्लिश्ड मार्केटिंग एजन्सी पाहिजे. त्याच्यावर फॉलोअर्स मॅटर नाही करत, पण त्याची पहिली पोस्ट खूप दिवसांपूर्वीची पाहिजे, ते चांगले ॲक्टिव्ह पाहिजे. त्यांच्या पोस्टवरच्या कमेंट्स चेक करा की लोक असं म्हणतात आहे का की ही मार्केटिंग एजन्सी फेक आहे. जर तुम्हाला त्याच्यावर डाऊट असेल तर त्या इंस्टाग्रामच्या सर्चच्या टॅबमध्येच ना स्पेसिफिक मार्केटिंग एजन्सीचं नाव टाका. भरपूर साऱ्या क्रिएटर्सनी रील्स बनवलेले असतील जर ती मार्केटिंग एजन्सी फेक असेल तर. ठीक आहे, आता याच्या पुढे येतो ब्रँड. जर ब्रँड तुम्हाला माहिती असेल, वेल नोन ब्रँड असेल, तर तुम्ही डायरेक्ट विश्वास ठेवू शकता, काहीच हरकत नाही. पण जर एखादा असा ब्रँड असेल ज्याचं नाव तुम्ही नवीनच ऐकताय, तर त्या ब्रँडच्या ऑफिशियल पेजवर जा. चेक करा की ते पेज कधी ओपन झालं, हे चेक करा की त्याचा लास्ट म्हणजे फर्स्ट जी पोस्ट आहे ना ती कोणत्या तारखेला आहे. असं पण होतं की ब्रँड ना, म्हणजे स्पेसिफिक ब्रँड नवीनच पेज ओपन करतं, एकाच दिवसात 50-50 पोस्ट करतात, फॉलोअर्स बाय करतात, आणि मग ते क्रिएटर्सना रीच आउट करतात. ठीक आहे, तर याच्यामध्ये कसं होतं, तुम्हाला कसं कळणार की जर एखाद्याचे 1 लाख फॉलोअर्स आहेत तर कसं कळणार की ही ब्रँड स्पेसिफिक बरोबर आहे का नाही. तर तुम्हाला त्यांच्या रील्समध्ये जायचं आहे. जर एखाद्या ब्रँडचे फॉलोअर्स 1 लाख असतील तर त्यांच्या रील्सना ना तेवढीच रीच पाहिजे. पण त्या रील्सला जर 1000-2000 इतकीच रीच असेल ना, तर समजून घ्या की मोस्ट ऑफ त्यांचे फॉलोअर्स ना फेक आहेत, बाय केलेले आहेत. त्याच्यामुळे त्या ब्रँडवर विश्वास नका ठेवू. सो अशा प्रकारे ना तुम्ही फेक कोलॅबरेशन ओळखू शकता. आता जेव्हा तुम्हाला ईमेल येतील, ठीक आहे, त्याच्यामध्ये काहीच प्रूफ नसतो की ही स्पेसिफिक व्यक्ती खरी आहे किंवा ही मार्केटिंग एजन्सी खरी आहे, तर त्यांना काय सांगायचं की तुम्ही तुमच्या इंस्टाग्रामवरच्या ऑफिशियल पेजवरून मला मेसेज करा, आपण पुढचं जे काही डिस्कशन आहे ना ते तिकडे करू. सो मेलवर त्यांच्यासोबत खेळत बसायचं नाही, त्यांच्यासोबत इंस्टाग्रामवर त्यांच्या ऑफिशियल पेजवरूनच बोलायचं. म्हणजे तुम्हाला एक श्युरिटी मिळते की हां, मी व्हॅलिड व्यक्तीशी बोलते आहे किंवा बोलतो आहे. सो अशा प्रकारे ना तुम्ही तुमच्यासोबत होणारे स्कॅम वाचवू शकता. आता याच्या पुढची जी गोष्ट आहे ती म्हणजे मी सुरुवातीला पण सांगितलं पैशांच्या बाबतीत. जर तुम्ही एखाद्या ब्रँडला, तुम्ही खूप चांगले क्रिएटर आहे, तुम्ही एखाद्या ब्रँडला जर 50-60 हजार रुपये चार्ज करत असाल एका रीलसाठी, तर कंपल्सरी त्यांच्याकडून मेलमध्ये कन्फर्मेशन घ्यायचं. असं लिहिलेलं पाहिजे की हा क्रिएटर आहे, इंस्टाग्राम याची ID ही आहे, आम्ही याच्यासोबत ह्या स्पेसिफिक ब्रँडसाठी कोलॅबरेशन करतो आहे, आणि त्याला आम्ही रील कंप्लीट झाल्यावर 10 ते 15 दिवसात, 30 ते 45 दिवसात आम्ही त्याला एवढी अमाऊंट देणार आहे.
जेव्हा तुमच्याकडे मेल कन्फर्मेशन असेल तेव्हाच तुम्ही त्या रीलसोबत प्रोसीड करायचं. जर तुमच्याकडे मेल कन्फर्मेशन नसेल तर तुम्ही अजिबात पुढे नका जाऊ, अजिबात असा आंधळा विश्वास नका ठेवू ब्रँडवर, कारण की शेवटी त्यांना पण त्याचा फायदा करून घ्यायचा आहे आणि तुम्हाला पण. त्याच्यामुळे या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घ्या आणि खूप जास्त स्ट्रॉंग बना, कारण की हा पैशांचा गेम आहे सोशल मीडिया म्हणजे. जर तुम्हाला समोरच्याला नाही बोलता येत, तुम्हाला रागावून नाही बोलता येत, तुम्हाला खडसावून विचारता नाही येत ना, तर ते सगळे स्किल्स ना स्वतःमध्ये डेव्हलप करून घ्या, कारण की गरजेचे आहेत. मार्केटिंग एजन्सीच्या मागे लागावं लागतं 30-30 दिवस, ते पैसे पण नाही देत. सो या सगळ्या गोष्टी आणि सगळे स्किल्स ना तुमच्यामध्ये डेव्हलप करून घ्या. आय होप की आजचा पण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि याच्यानंतर पण तुमचे जर काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय.